गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल ऍक्टिव्हिटी मध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत महिला व बाल विकास अधिकारी म्हणजे सीडीपीओ ही जाहिरात 258 पदांची प्रसिद्ध झालेली आहे। याचा संपूर्ण अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न कसा आहे, पेपरचं स्वरूप, कशा प्रकारे परीक्षा होणार आहे, त्यामध्ये डिटेल टॉपिक लिस्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्याकडे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा। त्या अगोदर डबल ऍक्टिव्हिटी मध्ये ज्या करिता जे उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत, त्यांना ही परीक्षा पास व्हायची आहे, त्यांच्याकरिता महिला व बाल विकास अधिकारी सीडीपीओ करिता आपण बॅच स्टार्ट करत आहोत। त्यासोबतच वेगवेगळ्या बॅचेस आहेत, अंगणवाडी सुपरवायझर असेल, अंतर्गत सरळ सेवाची असेल, 1 डिसेंबर पासून सुरू करणार आहोत। बेसिक पासून याचे डेमो क्लास 2 दिवसापूर्वी सुरू झालेले आहेत। तर यामध्ये आपण टॉपिक वाईज एमसीक्यू, पीवायक्यू, टेस्ट सिरीज, ई बुक नोट्स संपूर्ण घेणार आहोत आणि तज्ञ फॅकल्टी तुम्हाला शिकवण्याकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मॅरेथॉन लेक्चर, डेमो पेपर आणि 100% आउटपुट तुम्हाला या बॅच मधनं दिलं जाणार आहे, मिळणार सुद्धा आहे। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8329588625 या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे। ओके, तर जास्त वेळ न घेता आपण लगेचच यांचा जो सिलेबस आहे बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे। महिला व बाल विकास आयुक्तालय अंतर्गत अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, गडब, राजपत्रित, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण या पदावर निवडीद्वारे नियुक्तीकरिता मर्यादित विभागीय परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आता पुढचं बघा काय म्हटलेलं आहे यांनी। संवर्ग व पदे संक्षिप्त तपशील दिलेला आहे। गडबचा आहे, S15 नुसार तुझा पेमेंट असणार आहे आणि नोकरी नियुक्तीचे ठिकाण महाराष्ट्रात कुठेही। त्यानंतर लेखी परीक्षा 400 गुण, मुलाखत 50 गुण, पेपर 2 असणार आहेत। लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे एकत्रित गुणांच्या द्वारे तुमची अंतिम निवड केली जाणार आहे। आता पुढे आहे बघा काय काय दिलेलं आहे। या ठिकाणी तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की या पदाकरिता कोण कोण पात्र ठरणार आहे। तर या ठिकाणी पेपरचं स्वरूप, परीक्षा योजना लक्षात घ्या, स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल। आपण ही पीडीएफ सुद्धा शेअर करणार आहोत टेलिग्राम चॅनलला किंवा ऍप मध्ये। प्रश्नपत्रिका 2, प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालील प्रमाणे असणार आहे। पेपर फर्स्ट मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, शासनाशी संबंधित निवडक कायदे व संस्था, फक्त मराठीचा 12वीचा दर्जा असणार आहे। बाकी इंग्लिश, सामान्य ज्ञान आणि शासनाशी संबंधित निवडक कायदे म्हणजे यामध्ये आरटीआय, आरटीएस किंवा विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले तुम्हाला ज्ञान, महिला आणि बालका संदर्भातलं ते 100 प्रश्न, 200 गुण असणार आहेत, 1 तासाचा वेळ आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू स्वरूपामध्ये हे प्रश्न घेतले जाणार आहेत। निगेटिव्ह मार्किंग आहे का ते सुद्धा सांगेल मी या ठिकाणी। पेपर 2 आहे, पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान तुम्हाला आहे किंवा नाही। दर्जा पदवीचाच राहील, त्यांनी ब्लँक दिलं तरी पण मी सांगेल पदवीचा राहील। मराठी मीडियम राहील, मराठी भाषेमध्ये असतील। याचे सुद्धा 100 प्रश्न, 200 गुणांकरिता 1 तासाचा वेळ राहील आणि हे सुद्धा एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपामध्ये तुम्हाला टिक मार्क करावा लागणार आहे। तर आणि मुलाखत 400 मार्कात पेपर झाल्यानंतर मुलाखत 50 गुणांची म्हणजे 450 पैकी तुमचा अंतिम निवड यादीमध्ये विचार केला जाणार आहे। तर अभ्यासक्रम सुद्धा देण्यात आलेला आहे। परीक्षा केंद्र बघा कुठं राहणार आहे, म्हणजे परीक्षा कुठं होणार आहे। परीक्षा फक्त नवी मुंबई केंद्रावरतीच घेण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला प्रेफरन्स देण्याची या ठिकाणी आवश्यकता भासणार नाही, एकच सेंटर असल्या कारणाने। प्रश्नपत्रिकेचं उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन कसं केलं जाणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातील। प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 25% किंवा 1/4 तेवढे गुण एकूण गुणांमधनं वजा करण्यात येणार आहेत किंवा येतील। एखाद्या प्रश्नांचे एकापेक्षा अधिक उत्तर जर उमेदवाराने दिले असतील अथवा उमेदवारांनी पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केलेलं नसेल तर अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचं समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 तेवढे गुण एकूण गुणांमधनं वजा करण्यात येतील। याची सुद्धा नोंद परीक्षार्थींनी घ्यायची आहे। पुढे काय म्हटलेलं आहे, एखाद्या प्रश्न अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू होणार नाही, बाकी प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्यानंतर
लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या गुणोत्तरक्रमानुसार यादी तयार केली जाणार आहे. त्यानुसार समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम रँकिंग 12 सप्टेंबर 2022 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार निश्चित केला जाणार आहे. समान जर गुण पडले तर शिफारस उत्तरपत्रिकेची प्रत आणि तपशील तुम्हाला दिलं जाणार आहे. जाहिरात आताच प्रसिद्ध झाली आहे. फॉर्म भरण्याचा दिनांक 24 तारखेपासून म्हणजे परवापासून सुरू झालेला आहे. हे सर्वांना अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पूर्वकल्पना दिलेली आहे. त्याकरिता महिला व बाल विकास अधिकारी CDPO या पदाकरिता दोन्ही पेपरची परिपूर्ण तयारी डबल अकॅडमी पुणे या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आपण घेत आहोत. या त्या फील्ड मधले शिक्षक वृंद सुद्धा या ठिकाणी तुम्हाला गेस्ट लेक्चर साठी येणार आहे. तुमची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. जास्तीत जास्त मार्क कसे पडतील तुम्हाला त्याची या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन दिलं जाणार आहे. तर आपल्याला ही बॅच जॉईन करण्याकरिता 8329 588 625 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती नक्की कॉल करा आणि अजून डिटेल जर इन्फॉर्मेशन हवी असेल ती सुद्धा तुम्हाला सांगितली जाणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, अभिप्राय कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आवडला असेल नक्की तर, आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. ओके, मी थांबतोय. अभ्यासाला लागा. सर्वांना ऑल दी बेस्ट. थँक्यू.